अध्यक्ष महोदय, ही शेतकऱ्याला वरदान देणारी एक योजना या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस प्रश्न विचारा फक्त मध्ये याची नोंदही झाली, परंतु एक स्पेसिफिक 2-3 प्रश्न आहे माझे। जालना जिल्ह्यामध्ये अटल सौर कृषी पंप योजनेतून 314 अरे बोलून तर द्या बसतो, शेतकऱ्याचा प्रश्न आहे विचारा। मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून 17,209, प्रधानमंत्री कुसुम दलट ब योजनेतून 21,623, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आज तक 41,627 लोकांनी असं एकंदरीत 54,600 लाभार्थ्यांनी अर्ज केला। त्यापैकी 52,178 लोकांना वर्क ऑर्डर दिली शेतकऱ्यांनी, त्यापैकी 41,627 सौर पंप अजून बसविण्यात आले नाही। पहिला प्रश्न आहे की हे सौर पंप उरलेले किती दिवसात बसविणार, पहिला प्रश्न आहे। आणि बदनापूर अंबड तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये जे आता जसं भोकरदन तालुक्यातली 2 शेतकऱ्याची नाव सांगितलं, नुकसान झालं, त्यांना रिप्लेसमेंट केली, त्याप्रमाणे तिथले कमीत कमी 25 ते 30 लोकांचं नुकसान झालेलं आहे, त्याला आपण रिप्लेसमेंट किती दिवसात करून देणार। नंबर दुसरा प्रश्न आणि पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे, 41,627 लोकांचे सौर पंप अजून बसविण्यात आले नाही। ह्या वेगवेगळ्या एजन्सी यांना आपण ताबडतोब बसविण्यासाठी टाइम बॉन्ड आपण वेळ त्यांना सांगणार का, एवढी मंत्री महोदय आपल्याला विनंती माझी 2 प्रश्नाची। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जालना जिल्ह्यातल्या ज्या 41,000 शेतकऱ्यांनी सौर पंपाची मागणी केली आणि त्यांचे आणखीन बसवण्यात आलेले नाही असं सांगितलेलं आहे, तर 120 दिवसाच्या आत सोलार पंप बसवणं बंधनकारक आहे। आणि आपण अशा पद्धतीने ज्या कंपन्यांनी वेळेत भरले नाही, वेळेत पंप बसवले नाही, त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करतो। आणि जालना जिल्ह्यामध्ये पैसे भरलेले 67,706 शेतकरी आहेत आणि व्हेंडर निवडलेले 54,649 आहेत, पंप बसवले त्यापैकी 41,627 आणि प्रलंबित फक्त 19,568 आहेत। आणि ह्या 2 महिन्यामध्ये हे राहिलेले लोकांचे सर्वांचे